नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दीपक चव्हाण ॲग्रोवन डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज आपण खाद्यतेलाच्या बाजारभावासंदर्भात आणि त्या अनुषंगाने तेलबिया म्हणजे सोयाबीन असेल, मोहरी असेल यांच्या बाजारभावासंदर्भात, महाराष्ट्राच्या संदर्भाने सूर्यफूल असेल, तर एकूणच तेलबियांसंदर्भात आपण आणि त्यांच्या बाजारभावासंदर्भात आपण बोलणार आहोत. तर मित्रांनो, या चालू वर्षी या हंगामामध्ये आपण पाहिले की सोयाबीन आणि मोहरीसारख्या प्रमुख तेलबिया पिकांचे बाजारभाव हे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये दुपटीवर पोचले आहेत. आणि पर्यायाने खाद्यतेलाचे भावसुद्धा त्यांचा जो काही पंचवार्षिक ॲव्हरेज असतो त्या 5 इयर्स ॲव्हरेजच्या किंवा मागच्या वर्षाच्या सरासरीच्या तुलनेत जवळपास दुप्पट झाले आहेत. तर मित्रांनो, इथे बघा की सोयाबीन प्रोसेस केल्यानंतर DOC निघते, डी ऑइल केक, ज्याला आपण सोया पेंड पण म्हणतो. आणि या सोया पेंडीचे बाजारभावसुद्धा गेल्या 5 वर्षातल्या सरासरीच्या तुलनेमध्ये 50% वाढले आहेत. आणि सोया तेलापासून जी काही प्रोसेसरला जी रक्कम मिळते ती दुप्पट झाली आहे. म्हणजे तुमच्या एक लक्षात येईल की सध्याचे म्हणजे देशांतर्गत जे सोयाबीनचे किंवा अन्य काही जे बाजारभाव वाढलेत तर त्याच्यामागे पेंडीपेक्षा ऑइलचा संबंध जास्त आहे, की ऑइलचे भाव वाढल्यामुळे सीडला जास्त रेट मिळालेला आपण पाहतोय. तर हा झाला प्रमुख विषय. आणि आपण हे पाहणार आहोत की हे जे बाजारभाव वाढलेत तर याचं देशांतर्गत आणि जागतिक कारणं काय आहेत आणि पुढच्या काळामध्ये ह्या एकूण तेलबिया बाजारभावाची चाल कशी राहणार आहे आणि त्याचा एक शेतकरी म्हणून आपल्या उत्पन्न वाढीशी काय संबंध आहे. तर सर्वप्रथम आपल्याकडे खाद्यतेलाचं एक बास्केट म्हणूया आपण त्याला. त्याच्यात काय काय असतं की पाम तेल, सोया तेल, मोहरी, शेंगदाणा, सूर्यफूल, राईस ब्रॅन. मित्रांनो, इथे एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची की हे बाजारभाव हे आपल्या देशात ठरत नाही, तर हे जगभरातल्या मार्केट्सवर बाजारभाव ठरतात. आता उदाहरणार्थ DSE चायनाचं एक एक्सचेंज आहे, दलियन कमोडिटी एक्सचेंज. त्याच्यानंतर भारतातलं एक NCDX नावाचं कमोडिटी एक्सचेंज आहे, ज्याला आपण वायदा बाजार म्हणूयात आत्ता. सीबॉट म्हणजे शिकागो बोर्ड ऑफ ट्रेड आणि बुर्सा मलेशिया. तर अशा प्रकारचे हे जगभरातले जे काही प्रमुख बाजारभाव आहेत, प्रमुख जे एक्सचेंज आहेत, तर त्या एक्सचेंजमध्ये बाजारभाव ठरतात. तर थोडक्यात सोयाबीनचा बाजारभाव हा असं समजा की सांगलीत नाही ठरत, तर तो शिकागोत ठरतो. तर सर्वप्रथम जेव्हा आपण हा एक मुद्दा लक्षात घेतो की आपल्या तेलबियांच्या किमती या जागतिक सगळे कमोडिटी मार्केट एकमेकांना इंटरलिंक आहेत आणि जागतिक कमोडिटी मार्केट्समध्ये जर भाव वाढले तर आपल्याकडे पण भाव वाढतात. त्यामुळे देशांतर्गत कारणांचा याच्यात थोडा लिमिटेड स्कोप असतो. आता आणखीन एक मुद्दा असा आहे याच्यामध्ये आपल्याला नेहमी लक्षात घ्यायला पाहिजे की तेलबिया ह्या स्टॉक लेवल म्हणजे ह्या स्टॉक सेन्सिटिव्ह कमोडिटीज आहेत. म्हणजे स्टॉक लेवल म्हणजे शिल्लक साठे किती आहेत यावर ह्या पिकांचा बाजारभाव खूप असा खालीवर होत राहतो. म्हणजे समजा आता स्टॉक लेवल खूप जास्त झाली समजा, तर किमती कमी होतात. म्हणजे स्टॉक जास्त असल्यावर किमती कमी होतात आणि स्टॉक लेवल जर घटली तर किमती अतिशय वेगाने वर जातात. म्हणून स्टॉक लेवल सेन्सिटिव्ह कमोडिटीज असे मी त्यांना म्हटलो. आणि या वर्षीच्या किमती वाढल्या त्या संदर्भात नेमकं हेच घडलंय की जगभरातले स्टॉक कमी झालेत. जगभरातले स्टॉक्स म्हणजे बघा, USDA युनायटेड स्टेट्स ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट दर महिन्याला जगातल्या तेलबियांचा मागणी आणि पुरवठ्याचा अहवाल सादर करतो. आणि त्याच्यात 2-3 महत्त्वाचे नंबर्स असतात. एक नंबर असतो जगाचं एकूण उत्पादन, जगाचं एकूण कन्झम्पशन. एकूण उत्पादनापेक्षा एकूण कन्झम्पशन हे वाढतंय आणि उत्पादन कमी राहते. पर्यायाने कॅरिओर स्टॉक्स हे म्हणजे घटत चाललेले आणि त्या घटत चाललेल्या कॅरिओर स्टॉकमुळे बाजारभाव वाढलेत. तर याची आणखीन एक कारण आहेत. म्हणजे जसं समजा की म्हणजे उत्पादन, आता याच्यात प्रमुख मुद्दा येतो की उत्पादन कमी का होते. तर उत्पादन कमी होण्याची जी कारणं आहेत, जगभरात तेलबिया उत्पादन कमी होण्याची जी कारणं आहेत, त्याच्यामध्ये इंडोनेशियामध्ये म्हणजे इंडोनेशिया हा साऊथ ईस्ट एशियन कंट्रीज किंवा आग्नेय आशियाई देश, त्याच्यामध्ये इंडोनेशिया, मलेशिया इथे मागच्या वर्षी पॅन्डेमिकमुळे लेबर शॉर्टेज झाला आणि हे एक प्रमुख कारण होतं की तिथे पाम तेलाचं उत्पादन घडलं. दुसरं कारण चीनमधनं आलं आहे. तर चीनमध्ये होतं आहे काय की चीन
जगभरामध्ये चीनचा ग्रोथ रेट हा खूप चांगला आहे आणि कडनं सगळ्या धान्यांची मागणी ही चीनकडनं अतिशय वेगाने वाढते आणि चीनकडच्या ज्या काही वाढत्या मागणीमुळे अमेरिका खंडातले सोयाबीनचे स्टॉक हे खूप वेगाने कमी झालेले दिसले. म्हणजे मागणी चीनकडनं खूप मागणी नोंदवली गेलेली आहे. आणि तिसरं एक कारण असं होतं की उत्पादन कमी होण्यामध्ये की ज्याच्यामध्ये आपण अमेरिकाच किंवा अमेरिका खंड म्हणतो, ब्राझील, अर्जेंटिना आणि युनायटेड स्टेट, तर हे याचं 85% सोयाबीन इथे पिकतं आणि एकूणच अन्नधान्यसुद्धा मोठ्या प्रमाणावर या देशामध्ये पिकतं. तर खास करून ब्राझील, अर्जेंटिना आणि अमेरिकामध्ये सातत्याने तिथलं उत्पादन हे एकूण खपापेक्षा कमी राहत आहे. आणि अलीकडेच आपण पाहिलं की अमेरिकेत जे काही उष्ण हवामान आहे आत्ता, आणि ह्या उष्ण हवामानामुळे सुद्धा सोयाबीनचे भाव हे आपल्याला सध्या बहुवार्षिक म्हणजे मल्टी इयर उंच पातळ्यांवर ट्रेड होताना दिसत आहेत. तर साधारणपणे आपण कारणं काय आहेत ते आपण पाहिलेत. तर आणखीन एक नवीन कारण ह्या भाववाढीमागे एक आलेलं आहे, ते आहे प्रमुख उत्पादक देशामध्ये पाम व सोयाबीन पिकांपासनं जैवइंधन निर्मितीचा कार्यक्रम जोर धरत आहे. जगभरामध्ये खाद्यतेलाच्या किमती ज्या काही नव्या उच्चांकावर पोहोचल्या आहेत त्याच्यामध्ये हा जैवइंधन निर्मितीचा पण एक कोण त्यामध्ये आहे. तर ह्या सगळ्या जे काही आपण चर्चा केली याचा स्वाभाविक परिणाम झाला भारतात खाद्यतेलाचा जो काही भडका उडाला किंवा खाद्यतेलाचे जे काही भाव मागच्या आपण बघितले की दुप्पट पोहोचले, तर त्याच्यामध्ये ह्या सगळ्या प्रक्रियांचा परिणाम भारतात होणं स्वाभाविक होतं आहे. आणि इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण ही लक्षात घेतली पाहिजे की भारताला जागतिक घडामोडींची एवढी झळ का पोचते, तर त्याचं कारण भारत हा खाद्यतेलाचा आयातदार आहे आणि 250 लाख टन ही आपली आजची गरज आहे वर्षाची खाद्यतेलाची. तर त्या तुलनेमध्ये आपल्याला 100 लाख टनाच्या आसपास आपलं उत्पादन आहे आणि यातलं 150 लाख टन खाद्यतेल आपण बाहेरनं आयात करतोय. त्यामुळे स्वाभाविकपणे बाहेर देशातले रेट वाढले तर आपल्याकडे रेट वाढतात. आता आयातीत खाद्यतेलामधलं एक प्रमाण आपण पाहूयात की 90 लाख टन त्याच्यामध्ये पाम तेल असतं, 35 लाख टन सोया तेल असतं आणि 15 लाख टन सूर्यफूल तेल असतं. हे वार्षिक आकडे आहेत एकूण आयातीचे. आणि हे रुपयात जर आपण पाहिलं की यंदाच्या वाढत्या किमती ज्या आहेत आयात मालाच्या, तर त्याचं जी एकूण व्हॅल्यू आहे रुपयामध्ये तर ती 1 लाख कोटींच्या पुढे जाईल. म्हणजे 1 लाख कोटी रुपये आपण खाद्यतेल गोड तेलाच्या मोबदल्यात परकीय चलन आपण देतोय. तर ही सर्वसाधारणपणे हे पहिल्या टप्प्यात आपण त्याची कारणमीमांसा आपण समजून घेतलेली आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण गव्हर्नमेंट खाद्यतेलाचं भाव एकूणच नियंत्रित करण्यासाठी काय काय उपाययोजना करते आणि त्याला खरोखर यश मिळतंय का याकडे आपण पाहूयात. मित्रांनो, आपल्याकडे एक म्हण आहे की म्हणजे आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार. त्यामुळे लोकल माल पिकत नाही आणि बाहेरच्या मालाच्या किमती नियंत्रित करणं हे सर्वस्वी गव्हर्नमेंटच्या पण हातात नाही आहे, बाहेरच्या एक्सचेंजेसमध्ये इन्फ्लुअन्स करणं. तर त्यामुळे किमती कमी करण्याचे प्रयत्न हे आजपर्यंत तरी यशस्वी होताना दिसलेले नाहीत. गव्हर्नमेंटने काय प्रयत्न केलेत त्याकडे आपण पाहूयात. सर्वप्रथम गव्हर्नमेंटने काय केलं की केंद्र सरकारने की कच्च्या पाम तेलाची ड्युटी ही 5% कमी केली. नवी ड्युटी 30.25% आहे. रिफाईन पाम तेलाची ड्युटी ही 49.5%वरनं 41.25% घटवली आहे आणि 30 सप्टेंबरपर्यंत हे ड्युटी स्ट्रक्चर लागू राहणार आहे. यात आणखीन एक मुद्दा जोडून असा आहे की रिफाईन पाम तेलाची आयात ही पूर्णपणे मुक्त करण्यात आली आहे आणि 31 डिसेंबरपर्यंत रिफाईन पाम तेलावरचे सर्व निर्बंध, आयातीवरचे सर्व निर्बंध म्हणजे फ्री करण्यात आले आयात पूर्णपणे. आणि त्यानंतर आता अलीकडेच आयातदारांना ज्या पद्धतीने पायघड्या घातल्या जात आहेत तर अतिशय वेगवान असा इम्पोर्ट क्लिअरन्स सुरू आहे आता. म्हणजे 3-4 दिवसातच आयातीची प्रक्रिया पार पाडण्याकडे कल दिसतोय. गव्हर्नमेंट
जसं मगाशी म्हटलं की इम्पोर्ट जसं सुरळीत करण्याचा प्रयत्न करते, वेगवान इम्पोर्ट करण्याचा प्रयत्न करते, त्याचा व्हॉल्यूम वाढवण्याचा प्रयत्न करते, तर त्यानुसार काही अल्पकालीन उपाय पण गव्हर्नमेंटने करायचं ठरवलं होतं की एक खाद्यतेलांवर स्टॉक लिमिट लावता येते की काय, असा एक चर्चा मधल्या काळात सुरू झाली. खरं तर इसेन्शियल कमोडिटीज ॲक्टमधनं ऑइल सीड्स, तेलबिया आणि कडधान्ये काढलीत आणि कडधान्यांवर अलीकडेच आपण पाहिले की स्टॉक लिमिट आली आहे. त्यामुळे खाद्यतेलावर सुद्धा स्टॉक लिमिट येऊ शकते अशा प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. आणि खरं तर युद्ध किंवा दुष्काळ सारख्या आणीबाणीचा प्रसंग वगळता खाद्यतेलावर स्टॉक लिमिट लावता येणार नाही अशा प्रकारचं कायद्याचं फ्रेमवर्क या गव्हर्नमेंटने केलेलं. त्यामुळे आता परत त्या संदर्भात कडधान्यासारखाच खाद्यतेलामध्ये युटर्न घेते की काय गव्हर्नमेंट, हे पुढच्या काळामध्ये आपल्याला दिसणार आहे. आणि या सगळ्या प्रक्रियामध्ये गव्हर्नमेंट जे कच्चे पाम तेल, जसं आपण मगाशी चर्चा केली की कच्चं पाम तेल आणि रिफाईन पाम तेल यातल्या आयात कराचा जो फरक आहे तर तो आता सध्या फक्त 10%च्याच घरात आहे. खरं तर आयात करातला फरक हा किमान 15% असायला पाहिजे, असे हे प्रोसेसर्सचं म्हणणं आहे. तर प्रोसेसरचं असं म्हणणं आहे की हा ड्युटी डिफरन्स खूप कमी झाल्यामुळे आमचा व्यवसाय बुडतोय आणि रिफाईन खाद्यतेलाची आयात आधीच ती मुक्त झाली आणि ड्युटी डिफरन्स पण कमी आहे, त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावरती आयात होऊन प्रोसेसिंगचा त्यांचा व्यवसाय, त्यांचं असं म्हणणं आहे की तो बुडतोय. आता जी आपण चर्चा केली ह्या सगळ्या शॉर्ट टर्म जे काही उपाय केले तर त्याने काही थांबलंय का भाव वाढ, तर ती अजिबात थांबलेली नाही. आज पण तुम्ही बघा आपल्या विकेंडला आपण पाहतोय आठवड्याच्या शेवटी सोयाबीनचे वायदे हे 7200च्या वर आहेत आणि मोहरीचे सुद्धा वायदे बाजार आपण ऑगस्टचे बघितल्यावर हे 7200च्या वर आहेत आणि हजर बाजारातले रेट हे 7500च्या किमान 7500च्या वर आहेत. आणि खाद्यतेलाचे बाजारभाव सुद्धा आपण पाहतोय की जिथल्या तिथेच आहेत, कमी झालेले नाही आहेत. म्हणजे सरकारी उपाययोजनांचा परिणाम या ठिकाणी आपल्याला शून्य दिसतोय. आपण पाहिले की खाद्यतेलाचे भाव नियंत्रित करण्यासाठी शॉर्ट टर्म काय काय उपाययोजना केंद्र सरकारने केल्या आहेत. तर या उपाययोजनांमध्ये काही अशा गोष्टी घडल्या आहेत की ज्यामुळे आयातीचा वेग हा खूप जास्त असू शकतो आयात मालाचा आणि देशांतर्गत प्रोसेसर्सला त्याचं नुकसान होऊ शकतं, हे प्रोसेसरचं म्हणणं आहे. तर त्यात असा एक मुद्दा आहे की ड्युटी डिफरन्स म्हणजे आयात करातला जो फरक असतो कच्चे पाम तेल आणि रिफाईन पाम तेल, या आयात करातला फरक किमान 15% असा जास्त असायला हवा, जो आता 10%च्या आत आलेला आहे. मगाशी जे आपण ड्युटी स्ट्रक्चर पाहिलं त्यात आपल्याला दिसेल हे. त्यामुळे प्रोसेसरचं असं म्हणणं आहे की रिफाईन तेलाची आयात ही खूप जास्त होते आणि कच्चं तेल येत नाही, त्यामुळे प्रोसेसिंगचा धंदा त्यांचा कमी होतो आणि ज्याचा रोजगारावर परिणाम होतो. एनिवे, म्हणजे हा जो काही एकूण एक्सरसाइज गव्हर्नमेंटने केला तर त्याचे मार्केटवर परिणाम काय आहेत आज, तर मार्केटवर परिणाम आपण पाहतोय की त्याचे परिणाम शून्य आहेत. म्हणजे आजही मोहरी किंवा सोयाबीनचे जे बाजारभाव आहेत स्पॉट मार्केट्समध्ये, हजर बाजारामध्ये, तर ते 7500 आणि वायद्यामध्ये 7200च्या वर आहे. आणि पाम तेल आणि रिफाईन तेलाचे भावसुद्धा, सोया तेलाचे भावसुद्धा हे कमी झालेले नाही आहेत. त्याची एक वेगळी देशांतर्गत अशी लोकल एक वेगळी कारण आहेत त्याची, त्याच्याकडे जाऊच येतं आपण. आता ह्या सगळ्यात एक प्रमुख जो आपण पाहिले की सर्वप्रथम आपण पाहिले की बाजारभाव का वाढले, त्याच्यानंतर ते रोखण्यासाठी गव्हर्नमेंटने काय शॉर्ट टर्म उपाययोजना केल्या आणि आता गव्हर्नमेंट काही लॉंग टर्म उपाययोजना करते खाद्यतेलाच्या उत्पादन वाढीसंदर्भात देशांतर्गत. त्याच्या संदर्भातलं एक उदाहरण बघूया, म्हणजे आपल्याला कळेल की गव्हर्नमेंटच्या प्रयत्नांची दिशा काय आहे आणि त्या प्रयत्नांचा, प्रयोगांचा आपल्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर काय परिणाम होऊ शकतो. तर केंद्र सरकारने अलीकडेच काय केले की आपल्या शेजारील गोवा राज्यासकट देशातल्या विविध ठिकाणी सुमारे 10 लाख हेक्टर क्षेत्रावर पाम लागवडीसाठी निश्चित करण्यात आला आहे. आणि यातलं एक अरुणाचल प्रदेश जो आहे आपला, तर त्यामध्ये अन्न सुरक्षा अभियानांतर्गत अलीकडेच पामची लागवड झाली होती आणि गेल्या वर्षी पहिलंच हार्वेस्टिंग मिळालं. पाम तेल एक्स्ट्रॅक्शन संदर्भात कारखाने उभारण्याबाबत 3 मोठ्या कंपन्यांशी अरुणाचल राज्य सरकारने करार केला होता आणि संबंधित कंपन्यांकडनं शेतकऱ्यांकडनं थेट पाम फ्रूटची खरेदी करण्यात आली. या 10 लाख हेक्टर क्षेत्रात म्हणजे आता अरुणाचल प्रदेशचा आपण एक्सरसाइज पाहिला की तो सक्सेस झालेला दिसतो. मग आता त्या पार्श्वभूमीवर पुढं काय डेव्हलपमेंट घडत आहे त्याकडे आपण पाहूयात की जे काही 10 लाख हेक्टर क्षेत्राचं उद्दिष्ट गव्हर्नमेंटने ठेवलं आहे, तर इथे ह्या कंपन्यांसाठी लँड सीलिंग ॲक्ट शिथिल करावा आणि रबर चहाच्या मळ्यांना ज्या पद्धतीने प्लॅन्टेशन क्रॉपचा दर्जा दिलेला आहे तर तसा दर्जा हा कंपन्यांना द्यावा असं
खाद्यतेल प्रक्रिया करणाऱ्या सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशनने त्यांनी ही मागणी केली आहे. आणि ह्या असोसिएशनचाच एक सदस्य, जी काही एक मोठी कंपनी गोदरेज ॲग्रोवेट, तर त्या ऑलरेडी त्या कंपन्या पाम प्लांटेशन करार शेतीमध्ये आता कार्यरत आहेत. तर आपण पाहिली की देशांतर्गत पारंपरिक आपली जी तेलबियांची जी काही पीक पद्धती आहे, क्रॉप सिस्टम आहे, तीळ असेल, त्याच्यानंतर आपलं जवस असेल आणि भुईमूग, नंतरच्या काळात भारतात आलेले एक सोयाबीन क्रॉप आहे, तर आणि करडई आहे. तर ही जी काही आपली पारंपरिक रिजनल काही जी तेलबिया पिकं होती, तर ती खरं तर स्वस्त पाम तेलाच्या आयातीमुळे ही तेलबिया पिकांची शेती आपली तोट्यात आली. आणि पाम तेलावरील आता अवलंबित, म्हणजे मगाशी बघितलं की आपण 90 लाख टन पाम तेल भारत सरकार इम्पोर्ट करतं. तर हे जे काही आपलं अवलंबित्व आहे, तर ते कमी करण्यासाठी सरकार ज्या काही उपाययोजना योजत आहे, त्यात पाम प्लांटेशनला फार प्रायोरिटी मिळते. म्हणजे देशात पाम प्लांटेशन करायचं. आता आपण इंडोनेशिया आणि मलेशियातनं इम्पोर्ट करतोय. आता बघा, यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की सध्याचा जो काही शेती पेचप्रसंग आहे आपल्या देशामध्ये, यातनं कसा मार्ग काढला जाऊ शकतो, याची काही उदाहरणं सेट होत आहेत. आणि अरुणाचल प्रदेश हे जे राज्य आहे, तर त्यातलं आपण मगाशी पाहिलं की ही एक पहिली प्रक्रिया आहे. त्यांनी जो काही आता एक्सरसाइज केला किंवा जो प्रयोग केला, तर यामध्ये शेतकऱ्यांसाठी आता म्हणजे एक प्रकारे तेलबिया चा जो व्यवसाय आहे, तो म्हणजे शेतकऱ्यांचा पारंपरिक व्यवसाय आहे. आणि कॉर्पोरेट कंपन्या ज्या पद्धतीने ह्या पाम तेल किंवा एकूणच यामध्ये येत आहे, तर आणि ते जेव्हा मागणी करत आहे सेलिंगची, तर त्या संदर्भाने आपण काही संदर्भ असे आपले लोकल की बघा, आपल्याकडे शेतकरी संघटनेचे जे ज्येष्ठ नेते आहेत अमर हबीब साहेब, तर हे शेती विकासामध्ये त्यांच्यामध्ये जे काही अडसर ठरणारे कायदे आहेत, तर त्या कायद्यांसंदर्भात ते दीर्घकाळ पाठपुरावा करतात. आणि त्यांचं एक असं म्हणणं आहे की फार्मर्स कंपन्यांना, म्हणजे फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना सिलिंग ॲक्टमधनं जर वगळलं तर एक शेती विकासाला चालना मिळेल. आणि सिलिंग कायद्याच्या कलम 47 मध्ये अशा प्रकारे वगळण्याची तरतूद आहे. तर सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्टर असोसिएशन ज्या पद्धतीने मागणी करते की त्यांच्या कॉर्पोरेटसाठी ही सूट देण्याची सिलिंग ॲक्टमधनं, तर इथे फार्मर कंपन्यांकडे जर अशा प्रकारे सूट दिली आणि फार्मर कंपन्यांकडे जर पाम प्लांटेशनचा व्यवसाय आला, तर एका प्रकारे जो पारंपरिक शेतीचा व्यवसाय आहे, तो शेतकऱ्यांच्या घरात राहील, शेतकऱ्यांकडे राहील. हा इथे मुद्दा होता. म्हणजे लॉंग टर्म उपाययोजनांमध्ये शेतकऱ्यांसाठी काय, आपण कशा प्रकारे आपल्यापुढे आव्हानं आहेत आणि आपण त्या संदर्भात काय डील करायला पाहिजे, कसं निगोशिएट करायला पाहिजे, त्या संदर्भातला हा मुद्दा होता. आपण यात म्हणजे केंद्र सरकारने जे काही गेल्या वर्षी जे काही शेती सुधारणा, म्हणजे कथित शेती सुधारणा कायद्यांना आणले आणि त्यांना स्थगिती दिली, असं जरी असलं तरी अन्न सुरक्षा आणि पोषण सुरक्षेसाठी भविष्यात देशाची एक धोरण दिशा काय असायला पाहिजे, याची झलक ही अरुणाचल प्रदेश सरकारचा जो पाम तेलचा उपक्रम आहे आणि या संदर्भाने ॲग्री कॉर्पोरेट्सचे जे काही भूमिका आहेत, त्यावरून आपल्याला लक्षात येईल की शेतकरी व शेती सुधारणांमागील म्हणजे जी काही अपरिहार्यता आहे आणि त्यात प्रचलित शेती कायद्यांचा जो काही संबंध जोडण्यात येतोय, तर त्या संदर्भाने या सगळ्या गोष्टींकडे आपल्याला पाहायला पाहिजे. एकतर रिफॉर्म्स कुठलेही असोत, म्हणजे तेलबिया क्षेत्रात म्हणजे असो किंवा अन्य असो, तर त्याचा फायदा शेवटच्या शेतकऱ्याला कसा होईल, अशा प्रकारची एक व्यवस्था उभी राहणं हा सगळ्यात मला वाटतं महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि त्यासाठी शेतकऱ्याच्या अंतिम हितासाठी ज्या काही संघटना, म्हणजे ते डाव्या असोत, उजव्या असोत किंवा मध्यममार्गी असोत, अशा सर्वांचे मुद्दे जर आपण शांतपणे समजून घेतले, तर आपली चर्चा पुढे जाते. हे आधीच्या उदाहरणावरून आपण लक्षात घेतलं असेल. खरं तर पाम तेलाच्या अपारंपरिक पिकासंदर्भात चर्चा केल्यानंतर आपण खाद्यतेलाच्या उत्पादन वाढीसाठी आपण देशातले जे काही आत्ताची पिकं आहेत, प्रचलित पिकं आहेत, त्या संदर्भात काय करता येऊ शकतं, त्या संदर्भात काय उपाययोजना करायला पाहिजे. तर खरं म्हणजे तेलबिया उत्पादकांना हे पुरेसं पीक कर्ज मिळत नाही, तर ते पुरेसे पीक कर्ज द्यायला पाहिजे. विम्याचं खरंखुरं संरक्षण पाहिजे, पीक विम्याचं. मायक्रो इरिगेशनसाठी 100% अनुदानाची गरज आहे. आणि आधारभावाचं एक भक्कम व व्यावहारिक संरक्षण मिळायला पाहिजे, जे आता मिळत नाही. आणि तेलबियांचं जे क्लिनिंग, ग्रेडिंग व थेट मार्केटिंगसाठी ज्या काही साधन सुविधा पाहिजेत, तर त्या साधन सुविधा मिळाल्या पाहिजेत. माल गोदामात ठेवल्यानंतर तत्काळ गोदाम पावतीवर जर कर्ज मिळालं तर खूप मदत होऊ शकते. आणि
या दरम्यान एकूणच सरकारी कामकाजामध्ये शेतकऱ्याचा सन्मान राखला जाईल अशा प्रकारचं प्रोफेशनल जर वर्तन झालं तर मला वाटतं की ही जी काही कोंडी आहे, तेलबिया उत्पादन वाढत नाही आहेत आपल्या, तर ती फुटेल. आणि आणखीन काही जे काही याच्याशी संलग्न जे काही धोरणात्मक निर्णय घ्यायचे, जसे की GM क्रॉप्सला सगळे मुद्दे लक्षात घेऊन मंजुरी देणं, चांगलं सीड उपलब्ध करून देणं, ही तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे तेलबियांच्या उत्पादन वाढीसाठी आणि आत्मनिर्भरतेसाठी. तर आपण पाहिलं की साधारणपणे काय स्वरूपाच्या उपाययोजना कराव्या लागतील. आता एक शेवटचा याच्यातला मुद्दा असा आहे की बाजारभावाची दिशा काय राहणार आहे. आणि आपण जो जगभरातलं जे काही उत्पादन कमी होणं, त्याचं बायोफ्युएल्सकडे कन्व्हर्जन होणं आणि शिल्लक साठे कमी होणं, दुष्काळी स्थितीमुळे सप्लाय ज्याला आपण टाईटनेस किंवा सप्लायमध्ये घट येणं, ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर पुढच्या काळामध्ये भारताच्या संदर्भाने खास करून आपण सोयाबीन आणि त्यानंतर सूर्यफूलसारख्या क्रॉप संदर्भामध्ये बाजारभावाची दिशा काय राहील. आणि याच्यामध्ये सोयाबीन हे लीडर क्रॉप आहे. सोयाबीनचे जर भाव वाढले तर सगळ्या खाद्यतेलाचे भाव वाढतात, कारण सोया DOC हा पेंड म्हणजे ढेपेतला एक लीडर कमोडिटी आहे की एकदा ढेपेचे भाव वाढले तर सगळ्या प्रकारच्या ढेपेंचे भाव वाढतात आणि ऑइलचे भाव वाढले तर सगळ्या प्रकारचे ऑइल पण भाव वाढायला लागतात. त्यामुळे सर्वप्रथम आपण सोयाबीनकडे पाहूयात की भारतामध्ये यावर्षी असं झालं की आपण सोया DOC खूप जास्त प्रमाणात एक्सपोर्ट झाल्यामुळे आपल्याला एप्रिल ते सप्टेंबर या 6 महिन्यामध्ये देशांतर्गत बाजारात सीड कमी पडले आणि भाव उंच असल्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर मागणी होती सीडसाठी. त्यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीन लावायचे पण सीड मिळत नाही आणि त्या शॉर्टेजमुळे आत्ताचे भाव वाढलेले दिसत आहे. जर आपण अमेरिकेतला म्हणजे आपण जर अर्जेंटिनातल्या ऑइल केक सोया पेंडीची आपली चर्चा केली तर तुलना केली तर आपले भाव दुप्पट आहेत. ते दुप्पट असण्याचं आत्ताचं कारण आपलं हे लोकल आहे. पण जसं मी मगाशी म्हटलं की तेलामुळे सीडला जास्त भाव मिळाला, तर तोही एक याच्यामध्ये अँगल आहे. तर पुढच्या काळामध्ये आत्ता आपण जेव्हा पाहतोय की भारतामध्ये ज्या प्रकारे मान्सूनचं असमान वितरण झालेलं आहे, महाराष्ट्रात सोयाबीन जे सोईंगचे किंवा पेरण्यांचे नंबर्स आहेत तर ते अशी शक्यता आहे की मागच्या वर्षाच्या तुलनेत किमान 10 ते 15% 48 ते 50 लाख हेक्टरपर्यंत सोयाबीनचं सोईंग क्षेत्र जाऊ शकतं. परंतु देशात जे आपल्याला 125 लाख हेक्टरपर्यंत अपेक्षित होतं ते मध्य प्रदेशामध्ये अशी शक्यता आहे की कदाचित ते पिछाडीवर राहू शकतं, कारण तिथे पाऊस खूप लेट झाला आणि बियाणं खूप महाग असल्यामुळे आणि दुबार पेरणीचे काही वेळा झाल्यामुळे आणि असमान वितरणामुळे तिथे सोयाबीनऐवजी अन्य क्रॉपकडे शेतकरी शिफ्ट होण्याची शक्यता आहे. पण त्याचं कन्फर्मेशन किंवा त्याचे अधिकृत आकडे अजून येणं बाकी आहे. तर ग्रॉसली देशामध्ये सोयाबीनचं क्षेत्र हे खूप जास्त वाढेल असं जे मागे म्हटलं जात होतं, तर तशी परिस्थिती आता दिसत नाही. आणि आपल्याकडे देशांतर्गत जी काही DOCची मागणी आहे, ऑइल केकची, ती दरवर्षी वाढती आहे. आणि ऑइल तर आपण पाहिलं की ऑइल आपण 50 लाख टन आपली सोया ऑइलची गरज आहे, त्यातलं 35 लाख टन आपण इम्पोर्ट करतो. त्यामुळे ऑइल जगभरामध्ये ऑइलच्या किमती ह्या उंच असल्यामुळे स्वाभाविकपणे भारतात पण त्या उंचच राहतील. आणि DOC आपली गरज दिवसेंदिवस वाढते. त्यामुळे DOC आणि ऑइल ह्या दोन्ही टर्म्समध्ये आज सोयाबीन सारख्या क्रॉपला एक डिमांड साईडने एक चांगला सपोर्ट आहे. आणि जगभरामध्ये आज किमती उंच आहेत आणि जे काही कमोडिटी सुपर सायकल एक जी काही टर्म वापरली जाते की ती सुरू झालं आहे जगामध्ये, तर तोही एक आपल्याला आधार दिसतोय. तर नवं क्रॉप आपल्याकडे येण्यासाठी अजून जो कालावधी बाकी आहे त्या दरम्यान पाऊसमान कसं राहतं हे अजून निश्चित नाही आहे. आणि ते मगाशी म्हटल्याप्रमाणे शिल्लक साठे कमी असल्यामुळे मार्केटमध्ये एक चिंता आहे की नव्या क्रॉपची साईज जर परत कमी राहिली किंवा कमी राहते की काय, आणि त्या एकमेव मुद्द्यावर पुढच्या 2 महिन्यात मार्केटचा फोकस असेल. तर हा एकूण सोयाबीनच्या संदर्भात आपण पाहिलं की काय परिस्थिती आहे. आणि सोयाबीन क्रॉप हे अदर तेलबिया क्रॉपच्या बाजारभाव वाढीसाठी एक लीडर क्रॉप म्हणून पाहिलं जातं. ह्या सगळ्या जे काही आपण चर्चा केली किंवा सगळे जे काही मुद्दे आपण तपासले आहेत, तर त्या पार्श्वभूमीवर आपल्याला पीक नियोजन विषयक पण एक निर्णय घेणं खूप शक्य होतं किंवा सोपं जातं. तर मित्रांनो, आपली ही ॲग्रोन डिजिटलची ही जी काही सिरीज आहे आणि हा जो काही प्रयत्न आहे काय म्हणतंय मार्केट, तर नक्कीच तुम्हाला यात तुमच्या प्रतिक्रिया द्या किंवा तुमच्याकडनं जर काही याच्यात सुधारणा अपेक्षित असतील तर तसंही कळवा. धन्यवाद.